पुढची मोठी बातमी बघूया। बारामतीच्या बोरकरवाडीमध्ये कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अचानक काकांच्या नावाचा उल्लेख केला। त्यामुळे अजितदादांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। काकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे चालत नाही असं वक्तव्य केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांना अनेक कार्यकर्त्यांनी निवेदनं दिली होती। या निवेदनातील रस्त्याच्या कामाबाबत सांगताना काकांचा उल्लेख केलाय। अजित पवारांचं बोलणं ऐकून साऱ्यांनी हसून दाद दिली आहे। तर काल रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शेजारी बसले होते, त्यामुळे त्याची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा। आणि काका कुतवळ मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा। मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय। काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। म्हणजे काका कुतवळांना, नाहीतर लगेच दादा घसरले, कुणावर घसरले नाही।